आपल्या आवडत्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे सध्या बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत। मखर, कृत्रिम फुलं असतील, हार असतील, सजावटीचं साहित्य असेल किंवा पूजेचं साहित्य असेल, या सगळ्यांनी आता बाजारपेठा खुलून गेलेल्या आहेत। दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे। स्टेशन बाहेर मार्केटमध्ये खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडालेली आहे। तुळशी बागेत देखील म्हणजे पुण्याच्या तुळशी बागेत देखील मोठी गर्दी झाल्याचं दिसून येतंय। बाप्पाच्या सजावटीसोबत गौरीचे मुखवटे, दागिने खरेदीसाठी सुद्धा महिला वर्गाने मोठी गर्दी केलेली आहे। तर आपण या दोन्ही मार्केटमध्ये सध्या जाणार आहोत। थेट जाऊयात दादरमधल्या मार्केटमध्ये। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत असतील आणि पुण्यातल्या तुळशी बागेमधून शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत असतील। सुरुवातीला जाऊयात दादरमध्ये। अक्षय आपल्या सोबत आहे। अक्षय, आज खरं तर पुढच्या शनिवारी गणपती येत आहेत, त्यामुळे हा शनिवार रविवार एकच खरेदीसाठी आहे, हाच वीकेंड आहे शेवटचा। कशी गर्दी आहे सध्या मार्केटमध्ये आणि काय काय आहे विक्रीला? अमोल, महाराष्ट्रातला मुंबईतला सगळ्यात मोठा हा सण आहे आणि या गणपती उत्सवासाठी दिल खोल के सगळी खरेदी केली जाते। काही बाकी ठेवलं जात नाही, सगळ्या प्रकारची तयारी केली जाते आणि ते सगळे प्रकार किंवा सगळं साहित्य इलेक्ट्रॉनिकपासून कापडी पिशव्या सगळं जे काय ते या दादरमध्ये मिळतं। आणि म्हणून जर इकडे तुम्ही पाहिलं तर दादरचं चित्र आजचं वेगळं आहे। पुढच्या शनिवारी गणपती आहे, आजचा शेवटचा वीकेंड आहे। मग अगदी कोणता मखर करायचा तिथपासून तो घरच्या घरी कोणता देखावा करायचा, मंडळात कोणता देखावा करायचा, त्यासाठी काय काय लागतं याची लिस्ट ही आधीपासूनच तयार होती आणि त्या लिस्टनुसार सगळं साहित्य घेण्यासाठी इथे दादरच्या मार्केटमध्ये आता लोक जमलेली आहेत, गोळा झालेली आहेत, गर्दी झालेली आहे। आपण पाहताय मंडपाचं साहित्य आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे पडदे आहेत, मग बॅकग्राऊंडला लागणारे पडदे, सजावटीसाठी लागणारे पडदे, मग देखाव्यासाठी लागणारे पडदे या ठिकाणी आहेत। इथे वेगवेगळ्या माळा आहेत, मग मण्यांची माळ असेल, मोत्यांची माळ असेल, चंदनाचे हार असतील, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा असतील, लटकन आहेत आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक साहित्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आणि त्या लाईट्समधून वेगवेगळे जे रंग आपल्याला दिसतात त्या अशा रंगीबेरंगी लाईट्स देखील इथे उपलब्ध आहेत विक्रीसाठी। त्याबरोबर मखराभोवतीच्या सुशोभीकरणासाठी लावण्यात येणाऱ्या पानाफुलांच्या माळा आहेत, कमानी, बुके आणि मेन म्हणजे थर्माकोलवर बंदी आहे। मग थर्माकोलवर बंदी असल्यामुळे इथे आता थर्माकोलला पर्याय म्हणून कागदी पुठ्ठे असतील किंवा इतर जे साहित्य जे महत्त्वाचं असतं फुलं लटकवण्यासाठी, हे सगळं जे आहे ते सध्या उपलब्ध आहे आणि म्हणूनच या मार्केटमध्ये सध्या आपण पाहिलं तर गर्दी झाली आहे आणि सगळी गर्दी ही गणपतीच्या खरेदीसाठी आहे। आणि आता हळूहळू ही गर्दी जसं जसं गणपती जवळ येईल तशी वाढतच जाईल। मात्र आज शेवटचा वीकेंड आहे आणि या वीकेंडला गर्दी होणार निश्चित होतं, म्हणून आज देखील दादरच्या मार्केटमध्ये आपल्याला गर्दी दिसून येईल। निश्चित। अक्षय, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपण जाऊयात पुण्यामध्ये शिवानी आपल्या सोबत आहे। शिवानी, पुणेकरांची जी खरेदी आहे ती तुळशी बागेशिवाय पूर्ण होत नाही, लक्ष्मी रोडला खरेदी केल्याशिवाय ती पूर्ण होत नाही। काय माहोल आहे सध्या तुळशी बागमध्ये? पुण्यातल्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तुळशी बागेच्या म्हणजे महिलांचं आकर्षण आणि महिलांच्या आवडीच्या मार्केटमध्ये आपण सध्या उभा आहोत। एकीकडे दगडूशेठ गणपतीच्या देखाव्याची तयारी चालू आहे, तर मागे माझ्या बघितलं तर बाबूगेणू गणपतीची तयारी चालू आहे आणि याच दोन्ही गणपतीच्या मध्यवर्ती असलेली ही मंडईचं मार्केट किंवा तुळशी बागेच्या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, लहान मुलं देखील या ठिकाणी आपला बाप्पा कसा देखणा दिसेल याच्या तयारीसाठी, या सगळ्या मखरांसाठी घेण्यासाठी, या वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय। महत्त्वाचं म्हणजे यंदा थर्माकोलवर जरी बंदी नसली किंवा सगळे गणपती आपला कसा देखणा दिसेल यासाठीची जी लगबग आहे ती मंडई परिसरात पाहायला मिळत आहे। एवढंच नाही तर ताजे फुलं किंवा ताज्या फुलांच्या माळा आणि त्यासोबतच प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मखर, त्याच्यानंतर असलेल्या जे काही लाइटिंग्स असतात त्या लाइटिंग्स घेण्यासाठीची ही सगळी लगबग पाहायला मिळत आहे। बाजूलाच दगडूशेठ गणपतीचा देखाव्याचा
तो सगळा सांगाडा उभा आहे. त्याच्यानंतर यावर्षी दगडूशेठ गणपती जटोलीचं शिवमंदिर साकारणार आहे. याची लगबग कशी सुरू आहे हे सगळं पाहण्यासाठी अक्षरशः पुणेकर आतुर दिसत आहेत आणि प्रत्येक पुणेकर आता बाप्पाच्या आगमनासाठी तयार असल्याचं दिसून येते आपल्याला. महत्वाचं म्हणजे एक शेवटचा विकेंड आलाय आणि याच दिवशी आपण आता बाप्पांची तयारी संपूर्ण पूर्ण करू आणि त्याच्यानंतर बाप्पाच्या आगमनाची तयारी बरोबर. ही सगळे पुणेकर आता करताना दिसत आहेत. निश्चित. अमोल. धन्यवाद शिवानी आणि अक्षय, तुम्ही दोघांनीही आज मार्केटमध्ये कशा माहोल आहे या संदर्भातले दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.